इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अमरनाथ पश्चिम पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची येरवाडा कारागृहात रवानगी केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे। अमरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांद्रेपाडा परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार इरफान शेख या अट्टल गुन्हेगारावर विविध 39 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। हत्येचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती। त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे त्याच्यावर याआधी देखील पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली। मात्र असे असूनही त्याची गुन्हेगारी कृत थांबत नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी इरफान शेखवर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याची पुण्यातील येरवाडा कारागृहात रवानगी केली आहे। तर यापुढे देखील सराईत गुन्हेगारांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले। तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याने सराईत गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले असून यापुढे कोणत्या सराईत गुन्हेगाराचा नंबर लागतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। इरफान गुलाब शेख नावाचा सराईत गुन्हेगार अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहतो। त्याच्या गुन्हेगारी कारवाया मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, जवळपास 29 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। पोलीस स्टेशन अंबरनाथचा हिस्ट्री शीटर आहे तो आणि मागील अनेक दिवसापासून त्याच्या कारवाया वाढत आहेत। त्याच्यावर अनेक प्रतिबंधक कारवाई यापूर्वीही केलेल्या आहेत, परंतु त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कुठेही फरक पडत नव्हता, त्याला आळा बसत नव्हता। त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शांतता राहावी यासाठी आदरणीय पोलीस आयुक्त आशुतोष डुंगरे सर यांनी कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले होते। त्याप्रमाणे अंबरनाथ पोलीस स्टेशनने आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे साहेब, आदरणीय डॉक्टर सुधाकर पठारे पोलीस उपायुक्त यांच्या मार्फतीने सदर इसमाविरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत त्याला कारवाई होऊन डिटेन्शन करण्यात यावं याबाबतचा प्रस्ताव माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना सादर करण्यात आला होता। त्या प्रस्तावाला अनुसरून दिनांक 19/3/2023 रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी देऊन त्याच्या डिटेन्शनचे आदेश निर्गमित केले। ते आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये काल दाखल करण्यात आलेला आहे। तो 1 वर्षासाठी डिटेन आहे। आगामी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन पोलीस अशाच प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही करणार आहे।